हॅलो फ्रेंड्स, रुटी अँड प्रियाज फूडी लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर मराठमोळ्या सणांची खासियत म्हणजे पुरणपोळी. तर पुरणपोळी केल्याशिवाय सण झाल्यासारखं वाटतच नाही आणि बहुतेक लोकांना पुरणपोळ्या आवडतात. पण आपल्याला एक भीती असते की ही पुरणपोळी मला करता येईल की नाही, किंवा ही पुरणपोळी करणं खूप अवघड आहे. तर अजिबात असं नाही आहे. काही टिप आणि ट्रिक्स वापरून आपण ह्या पुरणपोळी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो आणि झटपट पण होतात आणि चवीलाही खूप छान. तर ते इथे साधारण आपण ज्यावेळेस चण्याची डाळ घेतो ती मापून घ्यायची. एक वाटी म्हणजे पावशेर इतकी डाळ मी घेतली, 250 ग्रॅम डाळ घेतली. अगदी व्यवस्थित धुवून घ्यायची आणि मग पाणी टाकून आपण ह्यामध्ये किंचितशी हळद टाकून 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहे. आता आपण इथे 100% डाळ शिजवणार नाही. आपली डाळ फक्त 80% शिजली पाहिजे. 20% शिजायची, आपण ती तशीच ठेवणार आहे. कारण आपल्याला ह्यामध्ये पुन्हा पाणी टाकून व्यवस्थित शिजवायची, जेणेकरून ह्यातलं पाणी काढू आपण आमटीसाठी पाणी काढून घेऊ शकतो. आता इथे आपण डाळ मापून घ्यायची. जर घरची डाळ असेल तर कोणत्याही वाटीने ती डाळ मापून घ्यायची, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये त्याच प्रमाणामध्ये गूळ ॲड करायचा आहे. जर आपण समप्रमाणामध्ये डाळ आणि गूळ घेतलं तर आपलं पुरण जे आहे ते खूप पातळ पण होत नाही आणि त्याला जी टेस्ट येते अगदी व्यवस्थित येते. त्यातला जो गोडवा आहे तो बॅलन्स राहतो. आता इथे 3 ते 4 शिट्ट्यानंतर ही डाळ अगदी 100% शिजलेली नाही आहे, तुम्ही बघू शकता. तर आता हिला आपण इथे गरम पाणी ॲड करून अजून शिजून घेणार आहे. आता इथे कंपल्सरी गरम पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपली डाळ व्यवस्थित शिजेल. आता इथे साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून मी ह्यामध्ये ॲड करते. आता आपण ह्यावरती झाकणी ठेवायची आणि पुन्हा झाकणावरती सुद्धा पाणी टाकून त्या झाकणातलं पाणी गरम आपण ह्यामध्ये ॲड करत जायचं आहे. आता आवश्यकतेनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त इथे करायचं आहे आपल्याला. आता आपली डाळ 100% शिजलेली आहे, त्यातलं पाणीही आता निघालेलं आहे, तुम्ही बघू शकता. अगदी हातावरती दाबून बघायची, एकदम व्यवस्थित ती प्रेस झाली. जर त्याला कुठेही डोळं राहिलं नाही त्या डाळीला तर समजायचं की डाळ व्यवस्थित शिजली गेली. आता आपण हे पाणी काढून घेणार आहे आमटीसाठी. अगदी व्यवस्थित असं हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता त्याच प्रमाणामध्ये आपण गूळ घेणार आहे. 1 वाटी डाळीला आपण 1 वाटी गूळ आणि थोडीशी साखर टाकणार आहे. इथे 2 ते 3 चमचा मी साखर ॲड करते, कारण साखरेने पुरणाची चव ही वाढते आणि खूप छान असं टेक्स्चर येतं पुरणाला आणि ते बांधून राहतं, त्यामुळे आपल्या पोळी आपली फुटत नाही. इतकंसं पाणी आता मी आमटीसाठी बाजूला काढून ठेवते. आता इथे आपण ज्यावेळेस गूळ टाकतो त्यावेळेस तो पूर्णपणे वितळला गेला पाहिजे, त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचं प्रमाण राहिलं नाही पाहिजे. इथपर्यंत आपल्याला त्याला शिजून घ्यायचं आहे. साधारण 10 मिनटं आपल्याला हे व्यवस्थित शिजवायला तितका वेळ द्यावा लागतो. अगदी शिजून एकजीव होऊस तोपर्यंत आपण आता इथे मी 2 चमचे साखर ॲड केली. आता इथे ज्यावेळेस पूर्णपणे आपला गूळ आणि साखर मेल्ट होईल ह्याच्यामधलं आणि त्यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस ऑन ठेवायचा आणि मध्यम आचेवरती आपण हा गूळ मेल्ट करून घेणार आहे. आता ह्यामध्ये ॲड करण्यासाठी जायफळ वेलची टाकायची आपण ह्यामध्ये. आता जायफळ वेलची आणि सुंठचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे. पूर्णपणे हे शिजत आटलं की मग त्यानंतर आपण ह्यामध्ये जायफळ वेलची टाकणार आहे, जेणेकरून त्याची फ्रेग्रन्स आणि चव टिकून राहते. तर अजूनही आपलं पुरण जे आहे त्यातलं जे पाणी ते पूर्णपणे आटलेलं नाही आहे. तर साधारण अजून 5 ते 10 मिनटं चालवल्यानंतर तर मला इतकं गूळ आणि त्यातलं पाणी आटवण्यासाठी हे साधारण 10-15 मिनटं वेळ गेलेला आहे. जेव्हा ते पूर्णपणे आटतेल त्यावेळेस आपण गॅस कमी करायचा आहे, तोपर्यंत मीडियम फ्लेमवरती आपण गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हलवायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि त्याची चव बिघडणार नाही. तर आता आपलं पुरण व्यवस्थित शिजून झालं आहे. तर आपण आता ह्या चाळणीच्या साहाय्याने ते वाटून घेणार आहे. आपल्याकडं जर पाटा असेल तर पाट्यावरतीही आपण ते वाटून घेऊ शकतो. अगदी व्यवस्थित वाटता येतं पाट्यावरती, अगदी बारीक होतं. तर आता चाळणीच्या साहाय्याने आणि हे पुरण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत आपण हे वाटून घ्यायचे. आता आपल्याला आपलं पुरण कसं आहे त्या पद्धतीने आपलं पीठ असलं पाहिजे. पीठ अगदी ढिल्लंसं ठेवायचं आहे, खूप व्यवस्थित मळून घ्यायचे. सगळ्यात जास्त मेहनत पीठ मळण्याचं आहे. पीठ मळण्याचा व्हिडिओ राहून गेला आहे. आता इथे आपण पारी करून घ्यायची आणि त्यामध्ये जितकं आपण पिठाचा गोळा घेतला त्या प्रमाणामध्ये आपण पुरण घेणार आहे.
भरपूर असं पुरण भरायचे, अजिबात फुटत नाही. जर पीठ आणि पुरण हे दोन्ही सारखं असेल तर अजिबात पोळी फुटत नाही. आणि लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचे. पुरणपोळी कधीच मध्ये लाटायची नाही, ती साईडनी लाटत राहायची. आणि अगदी खूप पातळही करायची नाही आणि खूप जाडही ठेवायची नाही. एकसारखी व्यवस्थित तिला लाटून घ्यायची. जर तुम्हाला पोळपाटावरती डायरेक्ट लाटता येत नसेल तर तुम्ही पेपरचाही वापर करू शकता किंवा एखादं सुती कापड ह्याला बांधून त्याच्यावरती आपण पोळी लाटून घेऊ शकतो, जेणेकरून आपली पुरणपोळी अजिबात फुटत नाही. कंटिन्यू पुरणपोळी एकसारखी पोळपाटावरती फिरवत आपल्याला ती लाटून घ्यायची आहे. पुरणपोळीचे काठ व्यवस्थित लाटायचे. काठाला पुरणपोळी अजिबात जाड ठेवायची नाही, म्हणजे ती फुटणार नाही. आणि नंतर व्यवस्थित तवा गरम झाला की आपण ती पोळी दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून घेणार आहे. आणि मग ह्याला आपण तेल आवडत असेल तुम्ही तेलही लावू शकता, पण शक्यतो तुपाचा वापर करायचा पुरणपोळीला. त्याने पुरणपोळीची चवही खूप छान येते. आता जर आपण डायरेक्ट पुरणपोळी लाटली पाटावरती तर ती पोळपाटावरती तर ती कधी कधी चिकटते. त्यामुळे पेपरचा किंवा फडक्याचा वापर करायचा. आणि अगदी मस्त आपली पुरणपोळी तुंबाशी फुलून द्यायची आणि मग तूप लावून आपण ती सर्व करायची. तर नक्की ट्राय करा पुरणपोळी आणि सांगा की तुम्हाला जमली की नाही किंवा तुमचं काय चुकतं. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग बाय.